एमआयएमचे नेते वारिस पठाण बोलत होते। धुळेची अपडेट पाहूया। धुळे महापालिकेवरती भाजपने एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे। धुळ्यामधली अपडेट आपण पाहतोय। गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदा देखील 51 जागांवरती भाजपने विजय प्राप्त केलेला आहे। धुळे महानगरपालिका भाजपकडे गेली आहे, त्यानंतर एमआयएमने 10 जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावलेला आहे। धुळे महानगरपालिकेचा हा निकाल आपण पाहतोय। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा मात्र धुळ्यामध्ये सुपडा साफ झालाय। ठाकरेंची शिवसेना ही काही जिंकून आलेली नाही। धुळे महापालिकेवरती भाजपची एक हाती सत्ता स्थापन होतीये। पुन्हा येऊया मुंबईमध्ये भाजपचे आतापर्यंत 49 उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबईमध्ये भाजप आता हाफ सेंचुरीच्या विजयाच्या उंबरठ्यावर। शिंदेच्या शिवसेनेचे 16 उमेदवार विजयी झालेले आहेत। आपण हा निकाल पाहतोय। वरचे कल आहेत। मुंबईतल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे 41 तर मनसेचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। एमआयएम 6, सपा 2 आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबईमधली आकडेवारी आपण पाहतोय। मुंबईमध्ये भाजपचे आतापर्यंत 49 उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप, महायुती, ठाकरे बंधू या सगळ्यांसाठीच प्रतिष्ठेची ही निवडणूक। शिवसेनेचे 16 उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 41 आणि मनसेचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। एमआयएमला 6 जागा मिळालेल्या आहेत। सपाला 2, समाजवादी पक्षाला, राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत। मुंबईमध्ये भाजपने मात्र आतापर्यंत 49 उमेदवार आपले विजयी